हॅलो गाइड, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मित्रांनो, बऱ्याच लोकांनी काही कमेंट केल्या होत्या की व्हिडिओ अपलोड कसा करावा व व्हिडिओ एसईओ कसा करावा आणि व्हिडिओ कुठल्या ॲप मधून अपलोड केला पाहिजे। तर मित्रांनो, व्हिडिओ अपलोड करण्याची एकदम सोपी पद्धत आहे आणि ती आज आपण बघणार आहोत। मी सांगितल्याप्रमाणे त्या ॲप मधून जर आपण व्हिडिओ जर अपलोड केला तर तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज सुद्धा जास्त येतील, तुमचा व्हिडिओ व्हायरल सुद्धा होईल। परंतु मित्रांनो, या ठिकाणी आपण कुठल्या ॲप मधून व्हिडिओ अपलोड केला पाहिजे, व्हिडिओ कसा बनवला पाहिजे, त्याचा टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन आणि थंबनेल कशा प्रकारे बनवले पाहिजे हेच या ठिकाणी आज बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी हा व्हिडिओ पूर्ण बघा। मध्ये जर तुम्ही कुठेही जर स्किप केला व्हिडिओ तर काही मुद्दे, काही पॉइंट आपण व्हिडिओ कसे बनवायचे ते तुमच्या लक्षात येणार नाही। तर या ठिकाणी चला आपण सुरू करूया। बरेच लोक व्हिडिओ वेगवेगळ्या ॲप मधून अपलोड करतात। काही लोक यूट्यूब मधून करतात, काही लोक YT स्टुडिओ मधून करतात, काही लोक क्रोम ब्राउझर मधून करतात। त्यानंतर व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन, टॅग कुठून शोधून आणायचे हा नवीन क्रिएटरांच्या समोर खूप मोठा प्रश्न असतो। तर ते सुद्धा या ठिकाणी आपण टॅग कसे सर्च करायचे, कुठून आपल्या व्हिडिओला लावायचे हे सुद्धा आपण आज बघणार आहोत। आणि या ठिकाणी टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन कशा प्रकारे आपण लावणार आहोत हा व्हिडिओ खूप नॉलेजेबल होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा। आपल्याला YT स्टुडिओ मधून आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा आहे। तर त्या YT स्टुडिओ मध्ये ज्यामधून आपण सगळे यूट्यूबच्या कमेंट बघतो, एनालिटिक्स बघत असतो, ह्या YT स्टुडिओ वरून आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे। तर YT स्टुडिओवर एक नवीन, ज्याप्रमाणे यूट्यूबवर एक फीचर आहे त्याचप्रमाणे YT स्टुडिओवर सुद्धा एक यूट्यूबने फीचर दिलेले आहे आणि त्यामध्ये जाऊन आपण नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहोत। आणि येथूनच आपण आपल्या चॅनलवर टॅग, डिस्क्रिप्शन, टायटल आणि थंबनेल सुद्धा लावू शकतो। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला या ठिकाणी आपण अगोदर YT स्टुडिओ ओपन करूया। YT स्टुडिओ ओपन केल्याच्या नंतर त्यामध्ये उजव्या बाजूला वरच्या बाजूला एक प्लसचं आयकॉन आपल्याला पाहायला मिळेल। या प्लसच्या आयकॉनवर आपल्याला क्लिक करायचंय आणि क्लिक केल्याच्या नंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं, कारण हेच यूट्यूबने व्हिडिओ अपलोड करण्याचे एक नवीन फीचर दिलेले आहे। त्यावर क्लिक करायचे आणि क्लिक केल्याच्या नंतर सर्वात प्रथम आपण आपल्या फोनच्या गॅलरीमध्ये जाणार आहोत। जेव्हा प्लसच्या आयकॉनवर क्लिक केल्याच्या नंतर आपण फोनच्या गॅलरीमध्ये जाणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण जो व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे तो व्हिडिओ आपल्याला क्लिक करायचा आहे। तर व्हिडिओवर क्लिक केल्याच्या नंतर त्या व्हिडिओवर क्लिक केल्याच्या नंतर सर्वात प्रथम हा असा इंटरफेस आपल्या समोर दिसेल आणि असा इंटरफेस दिसल्याच्या नंतर सुरुवातीला आपल्याला टायटल त्या ठिकाणी लिहावे लागेल। मित्रांनो, कुठल्याही व्हिडिओचे टायटल जर चांगले असेल तर कोणी पण बघितल्याबरोबर आपल्या टायटलवर क्लिक करेल आणि क्लिक केल्याच्या नंतर आपला व्हिडिओ ते पाहण्याची कोशिश करतील। म्हणून असे टायटल बनवा की जेणेकरून समोरच्या व्यक्तीने त्याला क्लिक केले पाहिजे, म्हणजे क्लिकेबल टायटल आपले असायला पाहिजे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण व्हिडिओचे टायटल असे लिहिणार आहेत की आपला व्हिडिओ तो टेक चॅनल असणार आहे आणि त्यानंतर कुठल्या विषयावर आपला व्हिडिओ आहे। तर आपला व्हिडिओ असा आहे की हाऊ टू अपलोड व्हिडिओ ऑन यूट्यूब, अशा प्रकारे आपण टायटल देणार। म्हणजे यूट्यूबवर आपण आपला व्हिडिओ कशा प्रकारे अपलोड करू शकतो किंवा यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्याची सोपी पद्धत। मित्रांनो, एक इंग्लिश मध्ये सुद्धा, एक मराठीमध्ये आणि एक हिंदीमध्ये अशा प्रकारे टायटल जर तुम्ही दिले आणि कोणी मराठी माणसाने जर सर्च केलं तरी सुद्धा आपला व्हिडिओ त्याच्या समोर येऊ शकतो। आणि इंग्लिश मध्ये टाकताना, टायटल टाकताना प्रत्येक शब्दाचा पहिला अक्षर हे कॅपिटल ठेवलं पाहिजे, म्हणजे ते दिसायला अतिशय उत्तम दिसते। आणि आपण मराठीमध्ये सुद्धा टाकलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून एसईओ करताना कोणी जर आपल्या व्हिडिओला जर सर्च केलं तर इंग्लिश मध्ये सर्च केलं तर आपला व्हिडिओ येऊ शकतो, जर मराठीमध्ये सर्च केलं
तरी सुद्धा आपला व्हिडिओ होऊ शकतो आणि हिंदीमध्ये सुद्धा टाकल्याच्या नंतर हिंदीमध्ये सुद्धा आपण टाकलं तर हिंदीमध्ये काही लोकांनी जर सर्च केलं तर ते सुद्धा तो व्हिडिओ त्यांच्या समोर जाऊ शकतो. तर टायटल पूर्ण लिहिल्याच्या नंतर मित्रांनो सेकंड नंबर आहे डिस्क्रिप्शनचा. त्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आपण बरेच काही लिहू शकतो. आपल्या नोटपॅडवर आपण एक डिस्क्रिप्शन चांगल्या प्रकारे डेकोरेशन करून लिहू शकतो आणि ती डिस्क्रिप्शन आपण प्रत्येक व्हिडिओला कॉपी पेस्ट करून लावू शकतो. म्हणजे आपल्या फेसबुकचा लिंक, इंस्टाग्रामची लिंक, ट्विटरची लिंक, अशा प्रकारे सगळ्या ठिकाणी आपण त्या सगळ्या लिंक बनवायच्या आणि आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली आपण टाकू शकतो. आणि असे जर नसेल तर मित्रांनो जे टायटल आपण लिहिलेले आहे ते टायटलच कॉपी पेस्ट करायचे आणि नंतर ते डिस्क्रिप्शन मध्ये पेस्ट करायचे आहे. तिसरा मुद्दा या ठिकाणी येणार व्हिजिबिलिटी. तर व्हिजिबिलिटी ही आपण कधीही व्हिडिओ अपलोड करताना मित्रांनो अनलिस्टेडच पाहिजे. कारण आपण जर व्हिडिओ टाकल्याबरोबर जर पब्लिक केला तर तो व्हिडिओ डायरेक्ट आपल्या सबस्क्रायबरकडे त्याचे नोटिफिकेशन जाते आणि त्यानंतर आपलं काही टायटल लिहायचं बाकी असते, काही डिस्क्रिप्शन लिहायची बाकी असते, काही टॅग लिहायचं असते, थंबनेल लावायचे असते. म्हणून हे सगळं लिहायच्या अगोदर आपला व्हिडिओ आपल्या सबस्क्रायबरकडे जाऊ शकतो. म्हणून मित्रांनो सुरुवातीला आपण व्हिडिओ अनलिस्टेड मध्ये अपलोड करायचा जेणेकरून तो व्हिडिओ आपल्या ताब्यात राहू शकतो आणि नंतर आपण टायटल, डिस्क्रिप्शन हे सगळे व्यवस्थित लिहू शकतो. नंतर ऑडियन्स असणार. तर ऑडियन्स मध्ये दोन टाइप्स आहेत. जर आपला व्हिडिओ मुलांसाठी असेल तर इट्स मेड फॉर किड्स लिहायचंय आणि मुलांसाठी नसेल तर इट्स नॉट मेड फॉर किड्स, सेकंड वाला ऑप्शन ते आपण क्लिक करायचं. तर हमेशा आपण सेकंड वाला ऑप्शनवर आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे लोकेशन. लोकेशन याला काही हात लावायचा नाही, ते जसं तसंच आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर टॅग प्रोडक्ट. आपण आपल्या चॅनलमध्ये जर एखाद्या वस्तूचा आपण उल्लेख केला, समजा हा मी माईक घेतलेला आहे, K9 वायरलेस माईक आहे. तर हा अशा प्रकारे हा K9 माईक आहे, हा जर तुम्ही वायरलेस मायक्रोफोन माईक आहे हा असा जर आपण उल्लेख केला तर त्याला सुद्धा आपण टॅग करू शकतो. तर त्या ठिकाणी टॅग प्रोडक्टवर क्लिक करायचं आणि त्या ठिकाणी सर्च करायचं K9 मायक्रोफोन वायरलेस, अशा प्रकारे वायरलेस मायक्रोफोन अशा प्रकारे आपण सर्च केलं आणि तो माईक त्या ठिकाणी येणार. तो त्या माईकला आपण काय करू शकतो, टॅग करू शकतो. त्यानंतर मित्रांनो खाली येणार कोलॅबरेशन. तर मित्रांनो आपले जर दोन चॅनल असेल तर आपण आपल्या एका चॅनलवर दुसऱ्या चॅनलशी कोलॅबरेट करू शकतो. त्याला क्लिक करायचं आणि त्या ठिकाणी लिंक येईल. लिंक केल्याच्या नंतर आपण ते व्हॉट्सअपला तिकडे पाठवू शकतो आणि नसेल तर आपण कोलॅबरेशन करायची काही गरज नाही. त्यानंतर कमेंटचे ऑप्शन नेहमी आपण ऑन ठेवली पाहिजे. कारण आपण जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा लोक आपल्याला, व्ह्यूअर्स आपल्याला, सबस्क्रायबर आपल्याला कमेंट करत असतात आणि त्यांच्या कमेंटचे उत्तर आपण, प्रत्येक कमेंटचे उत्तर आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो येते थंबनेल. मित्रांनो थंबनेल सुद्धा चांगल्या प्रकारे क्लिकेबल पाहिजे. थंबनेल हे आपण पिक्सल लॅब किंवा पिक्सआर्ट ऍप जे आहेत, पिक्सल ऍप यावरून आपण थंबनेल चांगल्या प्रकारे बनवू शकतो. 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण बनवू शकतो आणि त्या ठिकाणी हे पेन्सिलचा आयकॉन आहे त्यावर क्लिक करायचं आणि क्लिक केल्याच्या नंतर आपण जर एखादं थंबनेल बनवलं असेल तर ते थंबनेल आपल्या व्हिडिओमध्ये आपण फिट करू शकतो, त्याला लावू शकतो. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर आपला व्हिडिओ आपल्याला अपलोड होताना दिसतो. हा व्हिडिओ 2 मिनिटं घेतो, 4 मिनिटं घेतो आणि हा पूर्ण व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर आपण नंतर पुन्हा बॅक मध्ये जायचं आणि नंतर आपण टॅग लावू शकतो. तर टॅग हे त्या ठिकाणी टॅगवर क्लिक करायचं आणि टॅग आपण कोणता लावणार तर मित्रांनो हाऊ टू अपलोड ऑन यूट्यूब व्हिडिओ किंवा यूट्यूबवर आपण व्हिडिओ कशा प्रकारे अपलोड करू शकतो. यूट्यूब पे अपना वीडियो अपन आसान तरीके से कैसा अपलोड कर सकते, ऐसा हिंदी में भी बोल सकते. तर अशा प्रकारे आपण टॅग लावू शकतो.
आणि हे जर नसल आपल्याला जमेल तर मित्रांनो ChatGPT वर जायचंय आणि त्याला त्या ठिकाणी लिहायचंय की माझा व्हिडिओ अशा अशा टाईपचा आहे, मी कोणत्या प्रकारे टॅग लावू शकतो. तर भरपूर प्रकारे त्या ठिकाणी टॅग आपल्याला पाहायला मिळते. त्या टॅग मधून काय सिलेक्टेड टॅग कॉपी पेस्ट करायचे आणि त्या ठिकाणी आपण टॅग लावू शकतो. आणि नंतर आपल्या व्हिडिओला आपण सेव्ह करायचा आहे. व्हिडिओ सेव्ह केल्याच्या नंतर अनलिस्टेड मध्ये सेव्ह करायचा आहे. पूर्ण या ठिकाणी नॉन रिस्ट्रिक्शन येईपर्यंत आपण व्हिडिओ अपलोड करायचा, पूर्ण सेव्ह करायचा आणि सेव्ह झाल्याच्या नंतर मग नंतर टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग, थंबनेल या सगळ्या गोष्टी आपण लावल्याच्या नंतर आपला व्हिडिओ नंतर आपण पब्लिक करायचा असतो. तर मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओ अपलोड करणे अतिशय सोपे आहे. तर कोणाची आपल्या चॅनलवर व्हिडिओ कसा आपण अपलोड केला पाहिजे यामध्ये जर कोणाची काही शंका असेल, कुठला मुद्दा जर कोणाला कळला नसेल तर मित्रांनो कमेंट जरूर करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण YouTube रिलेटेड आपल्या चॅनलवर नेहमी व्हिडिओ मी टाकत असतो. तर मित्रांनो भेटू अशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.